तर राज्यामध्ये भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते। कारण दिल्लीतील भाजप बैठकीमध्ये 32 जागांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे गट 10, अजित पवार गट 6 जागा लढवणार आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून कळते। आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे आणि त्याआधी आपण बघतोय 32 जागांचा आढावा भाजपच्या दिल्लीतल्या बैठकीत घेतला जाणार आहे आणि त्याचबरोबर शिंदे गटाला 10 तर अजित पवार गटाला 6 जागा देणार असल्याची माहिती किंवा ते या एवढ्या जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर जागा वाटपाबाबत अजून काही ठरलेलं नाही असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। जागा वाटपावर सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलंय। लोकसभा क्षेत्रातल्या सर्वोच्च अशा आधारावर जागा ठरणार, महायुतीचं मत घेऊन जागा वाटप होणार असल्याचं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। अहो, लोकसभेच्या जागांची आता चर्चा सुरू झालेली आहे। एक फॉर्म्युला देखील समोर येतोय। 32 आता भाजप 32 जागा लढेल असं कळतंय। अजून मी सुद्धा कोर टीमचा सदस्य आहे। मागा कधी कधी आश्चर्य वाटतं की 6 लोकांच्या कोर कमिटीचा मी सदस्य असताना आमच्यापेक्षा जास्त माहिती तुम्ही आणता कुठून? काहीही अजून ठरलेलं नाही। हा, एक निश्चित जागा आहे की त्या लोकसभा क्षेत्रामधल्या सर्वेच्या आधारावर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या या संदर्भातलं मत घेऊन जागा कोणत्याही पक्षाच्या वाट्याला जाओ, अबकी बार कांग्रेस, राष्ट्रवादी और उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना महाराष्ट्र से तड़ीपार, हा भाव।